पुसदच्या राजकीय जनजीवनावर खास करून बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणात नाईक परिवाराचा प्रभाव आहे। पण नाईक परिवाराचा प्रवाह 3 मतप्रवाहामध्ये वाहून राहिला आहे। यात विशेष करून पहिला प्रवाह विधानसभा आणि लोकसभेला राष्ट्रवादी पक्षाकडून गेला होता। थोडक्यात भाजप शिवसेना युतीच्या विरोधात होता। पण आता नवीन राजकीय समीकरण तयार झाले आणि आता 3 मतप्रवाह तयार झाले। विरोधी मतदान भाजप आणि सेना युतीची इंद्रनील आणि निलय नाईकांना भेटत होते। त्याच्या विरोधात आता नवीन राजकीय उदय झाला, तो म्हणजे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या रूपाने। त्यांनी मी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा असल्याचे सांगत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना जाहीरपणे पाठिंबा दिला। त्याची सुरुवात त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवरून जाहीरपणे संजय देशमुख यांना समर्थन दिले। यात विशेष म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीने सुद्धा पाठिंबा दर्शवला होता। आपला नेता जाहीरपणे उघडपणे संजय देशमुखांना पाठिंबा देत असल्याचे पाहून ययाती नाईक यांच्या चाहत्या वर्गाने, मित्रमंडळाने दिलखुलास आणि मोठ्या प्रमाणात देशमुखांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन दिले आणि प्रत्यक्षपणे संजय देशमुख यांच्या प्रचार सभेत व यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नामांकन अर्ज भरताना त्यांची हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। या प्रचार सभेमध्ये आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते। त्यांच्याही भेटी घेतल्या। एवढेच नव्हे तर हजारोंच्या संख्येने जमलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील चाहत्या कार्यकर्त्यांनी ययाती नाईक यांच्या ठाम, बिनधास्त व निडर भूमिकेचे कौतुक करून आम्ही तुमच्या सोबत आहोत असे स्पष्ट बोलून दाखवले। या भेटीचा संदेश मतदारसंघात गेला असल्याने याचा निश्चितच फायदा संजय देशमुख यांना होणार आहे। एवढेच नव्हे तर ययाती नाईक यांनी आपल्या मित्रमंडळांना सोबत घेऊन मतदारसंघ पिंजून काढण्याच्या कामालाही प्रारंभ करून अनेक गावात भेटीसुद्धा दिल्या आहेत। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्या प्रचाराची गती कासव गतीची आहे असे चित्र या परिसरात दिसत आहे। स्थानिक आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक हे ययाती नाईक यांच्या बंजारा हिताच्या व बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध असलेल्या भूमिकेला गुप्त समर्थनार्थ उत्तेजन देत असल्याच्या भूमिकेबद्दल बंजारा समाजात बोलले जात आहे आणि या भूमिकेमुळे त्यांच्यात आनंद व्यक्त होत आहे। संजय देशमुख यांच्या पुसद प्रचार सभेत ययाती नाईक यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। बंजारा बोली भाषेत त्यांनी समाज बांधवांना व कार्यकर्त्यांना संबोधित करून सांगितले की माजी मंत्री मनोहर नाईक यांचे नाव न घेता म्हणाले की जर आपल्या समाजाचे वरिष्ठ नेत्यांचा फोन किंवा इतर दबावात्मक आदेश आले तर न जुमानता तुम्ही बिनधास्तपणे त्यांची समजूत घालून होकार देऊन मतदान मात्र संजय देशमुख यांनाच करा आणि भविष्यात खासदार निधीद्वारे लोक विकासात्मक कार्याला निधी कमी पडू देणार नाही। तुमच्या विकासाची जबाबदारी माझी असेल असे जबाबदार वक्तव्य नाईक यांनी केले। या प्रभावी भाषणामुळे संपूर्ण कार्यकर्ता पदाधिकारी प्रभावित झाले असून याचा परिणाम येत्या निवडणुकीवर निश्चितपणे होणार आहे आणि संजय देशमुख यांना मताधिक्याच्या विजयामध्ये ययाती नाईक यांचा सिंहाचा वाटा असणार आहे। તમાર ભાઈ સમજણ માં આતો ઉભો છું તમને એક વિનંતી કરું છું કે કોઈ બી તમાર મોટો મનક્યા અગર સમાજેરો ફોન કરતો હોય તો હાવે ભાવ કરેલો ભવિષ્ય ઘડે ઘડાય છે તો માનનીય સંજય દેશમુખ સાહેબને જ આપણે મતદાન કરેલ છે।